नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी विषय गणित पायाभूत चाचणी सत्र 2025-26 पेपर बघणार आहोत। लेखी चाचणी प्रश्न तिसरा बघा, खाली दिलेले उदाहरण सोडवा। आपल्याला एक संख्या दिली, ही संख्या अक्षरात लिहायची आहे, तर त्याचं उत्तर काय बघा 4,43,999 असं ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहिता येईल। त्यानंतर बघा 3,69,517 ही संख्या अंकात लिहा असा प्रश्न आहे, प्रश्न ब। तर आपण अशा प्रकारे अंकामध्ये लिहू शकतो 3,69,517। त्यानंतर बघा आपल्या पुढे एक संख्या दिली आहे 3,78,518 चे विस्तारित रूप लिहा। प्रश्न क आपल्याला दिलेला आहे, त्याचे विस्तारित रूप अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल। नंतर प्रश्न ड, एका घराच्या नळ जोडणीसाठी 9,875 आणि वीज जोडणीसाठी 8,965 खर्च झाला, तर एकूण किती खर्च झाला? तर यामध्ये बघा नळ जोडणी आणि वीज जोडणीकरिता खर्च झालेला आहे, तर आपल्याला यांचा एकूण खर्च काढायचा आहे, म्हणजे या दोन्ही खर्चांची बेरीज करायची आहे आणि बेरीज केल्यास झालेला एकूण खर्च होईल 18,840 रुपये। प्रश्न ई, एका कंपनीने पहिल्या वर्षी 6,257 व दुसऱ्या वर्षी 8,216 सोलर पॅनल तयार केले, तर त्या कंपनीने दुसऱ्या वर्षी सोलर पॅनल कितीने जास्त तयार केले? तर यामध्ये बघा आपल्याला मग दुसऱ्या वर्षीमधून पहिल्या वर्षी याच्यातलं आपल्याला वजा करायचं आहे, तर आपल्याला उत्तर मिळेल 1,959। प्रश्न तिसरा फ, एका सायकलची किंमत 6,409 रुपये आहे, तर अशा 15 सायकलींची किंमत काढा। तर बघा एका सायकलची किंमत आहे 6,409 रुपये, मग आपल्याला 15 सायकलची किंमत काढायची आहे, तर आपण 6,409ला 15ने गुणलं तर आपल्याला 15 सायकलची किंमत मिळणार। 15 सायकलची किंमत होणार 96,135 रुपये। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा ग, प्रत्येक वहीत 96 पाने, याप्रमाणे 3,360 पाने वापरून किती वह्या तयार केली, किती वह्या तयार होतील? तर बघा प्रत्येक वहीत आपल्याला 96 पाने ठेवायचे आहेत आणि एकूण पाने किती आहेत 3,360 रुपये। तर बघा 3,360ले आपण 96ने जर भागलं, 3,360ले जर आपण 96ने भागलं तर एकूण 35 वह्या तयार होतील। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौथा, खाली दिलेले उदाहरण सोडवा। त्याच्यातला अ आहे, आकृतीत रेषा TM व बिंदू P आहे, किरण PQ, PR आणि PS आहे, यावरून संलग्न कोणांची व पूरक कोणांची प्रत्येक एक जोडी लिहायची आहे। तर बघा इथं संलग्न कोणांची जोडी आपण लिहू शकतो कोण MPQ व कोण QPR, आणि पूरक कोणांची जोडी तर कोण TPS व कोण SPM। त्यानंतर प्रश्न ब आहे, 115 मापाच्या कोणांच्या पूरक कोणांचे माप काढा। तर बघा पूरक कोण म्हणजे कोणतं, रेषीय जोडीतील कोण। रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश। म्हणून समजा आपण कोण X चे माप 115 घेतलं, तर कोण Y चे माप म्हणजे पूरक कोण Y आहे, मग कोण Y चे माप किती? तर बघा कोण X अधिक कोण Y बरोबर 180, कारण हे पूरक कोणात आणि पूरक कोण म्हणजे रेषीय जोडीतील कोणात आणि यांच्या कोणांच्या मापांची बेरीज असते 180। मग कोण X चे माप 115 आपण लिहिलं, कोण Y चे माप आपल्याला माहीत नाही म्हणून ते तसंच ठेवलं, बरोबर 180। कोण Y चे माप काढायचे म्हणून आपण 115ला उजव्या बाजूला नेलं, मग 180 मधून 115 गेले, कोण Y चे माप होणार 65 अंश, म्हणून पूरक कोणांचे माप किती होणार तर 65 अंश। त्यानंतरचा प्रश्न आहे क, आकृतीमध्ये रेषा AB आणि रेषा GK या परस्परांना H बिंदू छेदतात आणि कोण AHG 52 अंश, तर कोण BHK व कोण AHK यांची मापे काढा। तर बघा कोण GHA याचे माप 52 अंश दिला, मग बघा याचा विरुद्ध कोण आहे BHK, मग विरुद्ध कोणाचे माप सारखे असतात, म्हणून कोण BHK चे माप किती असणार तर कोण BHK चे माप असणार, म्हणून कोण BHK बरोबर 52 अंश। त्यानंतर आपल्याला कोण AHK चे माप काढायचे आहे AHK, तर बघा कोण GHA आणि AHK हे दोन कोण आहेत, हे रेषीय जोडीतील कोण आहेत। रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते तर 180 अंश असते, म्हणजे या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार। तर बघा या कोणाचे माप 52 अंश दिला आहे आणि पूर्ण याचे माप 180 अंश, म्हणून आपण 180 मधून 52 जर वजा केले तर आपल्याला कोण AHK चे माप मिळणार ते म्हणजे 128 अंश। तर बघा कंसामध्ये 4x अंश आणि
एक्स प्लस 15 अंशचे परस्पर कोटी कोण आहेत. तर बघा इथे दोन कोणांचे माप दिले आहेत, ते परस्परांचे कोटी कोण आहेत. तर प्रत्येक कोणाचे माप काढायचे आहेत. तर बघा आपण पहिला कोण दिला आहे 4x आणि दुसरा कोण दिला आहे x अधिक 15. तर आपल्याला अगोदर एक्सचे माप काढावं लागेल. मग एक्सचे माप काढण्याकरिता बघा हे दोन्ही कोण कसे आहेत, कोटी कोण आहेत. मग कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते, तर 90 अंश असते. म्हणून बघा 4x अधिक 15 बरोबर 90 अंश. मग 4x अधिक x 5x होणार आणि 15 बरोबर 90. आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून 15ला उजवीकडे घेतलं, 90मधून 15 गेले राहिले 75. आपल्याला एक्सची किंमत काढायची 5ला पण आपण उजवीकडे नेलं. इकडे गुणाकार होता, उजवीकडे आला म्हणून तो भागाकारात गेला. म्हणून x बरोबर 75/5. मग 75/5 म्हणून x बरोबर किती होणार, तर 15. मग बघा पहिल्या कोणाचे माप आपल्याला एक्सचे माप मिळाले आहे. मग पहिल्या कोणाचे माप किती आहे, 4x. मग एक्सच्या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे, 15 म्हणून 15 घेतलं. मग 4 × 15 बरोबर 60. म्हणून पहिल्या कोणाचे माप होतील 60 अंश आणि दुसऱ्या कोणाचे माप किती दिले आहे, x अधिक 15. मग एक्सचे माप किती आहे, 15 म्हणून 15 अधिक 15 बरोबर 30. म्हणून दुसऱ्या कोणाचे माप होणार 30 अंश. प्रश्न 5वा, अचूक उत्तरांचा पर्याय क्रमांक खाली दिलेल्या चौकटीत लिहा. तर त्यामधील पहिला अ आहे -5 × -4. तर यांचं उत्तर किती होणार. तर बघा इथे गुणाकार दिला आहे 5 × 4 किती होतात, 5 × 4 5 24. परंतु बघा दोन्ही संख्या कशा आहेत, ऋण आहेत. मग ऋण असल्यामुळे बघा चिन्ह समान असल्यास उत्तर धन येतो. म्हणून पर्याय 2 हा बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न ब मध्ये बघा 18/2. तर बघा 18/2 म्हणजे 18ला आपण 2नी जर भागलं तर आपल्याला उत्तर मिळतो 9. परंतु बघा इथं ऋण 2 आहे, म्हणजे चिन्ह समान आहेत का नाही, चिन्ह समान नसल्यास भागाकार केल्यास उत्तर ऋण येतो. म्हणून पर्याय 3 ऋण 9 हा बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न बघा -7 × 4. तर बघा 7×28. परंतु बघा एक संख्या ऋण आहे आणि एक धन आहे, मग चिन्ह समान आहेत का नाही, म्हणून उत्तर ऋण येणार. म्हणून पर्याय क्रमांक 1 ऋण 28 हा बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न 6 आहे खालील राशींचे अवयव पाडा. यामध्ये प्रश्न अ, ब आणि क दिला आहे. तर बघा आपण अशा पद्धतीने मूळ अवयव पद्धतीचा वापर करून या प्रकारे या प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न अ, ब, क या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. तुम्ही एकदा बघून घ्या आणि मूळ अवयव पद्धतीने यांचे अवयव पाडावयाचे आहेत. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 7वा, सोडवा. अ, दिलेल्या घनाच्या बाजूंची लांबी 3.7 सेमी आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. तर बघा इथं घनाची एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे. तर प्रश्नामध्ये काय दिलं आहे, तर घनाच्या बाजूंची लांबी दिली आहे 3.7 सेमी. तर बघा घनाच्या एकूण पृष्ठफळाचे सूत्र आहे 6 × बाजूच्या लांबींचा वर्ग. तर मग इथं आपण किमती भरलं तर 6 जशा तसे गुणिला लांबी किती दिली आहे, तर 3.7चा वर्ग. मग 3.7चा वर्ग केल्यास आपल्याला 13.69 मिळतो. मग नंतर 6 × 13.69 केल्यास आपल्याला मिळेल 82.14 चौस सेमी. म्हणजे दिलेल्या घनाच्या एकूण पृष्ठफळ येणार 82.14 चौस सेमी. प्रश्न 7वा ब दिला बघा खाली दिलेल्या मापानुसार पेटी तयार करण्यासाठी किती पत्र लागेल. तर यामध्ये बघा पेटीची लांबी दिलेली आहे. तर बघा हे पेटी इष्टिकाचिती आकाराची आहे ना, इष्टिकाचितीच्या इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर इथे बघा आपण त्या सूत्राचा वापर करून रिकामी जागा भरला आहे आणि त्यानंतर त्याच्या किमती भरून आपण उत्तर काढलं आहे. तर पेटी बनवण्यासाठी आपल्याला एकूण पत्र लागणार आहे 14.52 चौरस मीटर. नंतर बघा प्रश्न 8वा अ, मधुराने 42,000 आणि अनघाने 35,000 गुंतवणूक खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला. त्यात त्यांना एका आठवड्यात 2200 एवढा तोटा झाला. तर प्रत्येकी किती रुपये तोटा झाला. तर बघा मधुराची गुंतवणूक किती आहे, तर मधुराची गुंतवणूक आहे 42,000 आणि अनघाची गुंतवणूक आहे 35,000. मग एकूण गुंतवणूक होत आहे 77,000. मग गुंतवणुकीचा गुणोत्तर बघितलाच बघा 42,000 आणि 35,000 यांना जर आपण 1000ने भागितलं तर आपल्याला याचे संक्षिप्त रूप मिळणार 42 गुणोत्तर 35. मग यामध्ये बघा पुन्हा आपण 7ने भागल्यास आपल्याला याचे संक्षिप्त रूप मिळणार 6 गुणोत्तर 5. मग एकूण तोटा किती दिला आहे 22,000 आणि गुणोत्तराच्या भागांची बेरीज केल्यास आपल्याला किती मिळत आहे 11. नंतर बघा मग मधुराचा तोटा काढायचा गेला. बघा मधुराचा भाग किती आहे 6 म्हणून 6 आणि एकूण बेरीज किती झाली भागांची 11. तर 6/11 गुणिला झालेला तोटा किती आहे 2200 म्हणून 2200 केलं. तर बघा 11/2200 केलं तर आपल्याला मिळतं 6 × 200. 6 × 200 केलं आपल्याला उत्तर मिळतो 1200. 6 × 200 केल्यास आपल्याला उत्तर मिळतो 1200. नंतरचा प्रश्न आहे अजय, विजय आणि सुजय यांना एका व्यवसायात 81,000 नफा झाला.
तो त्यांनी 2:3, 3:4 या प्रमाणात वाटून घेतला। त्यापैकी प्रत्येकाने 6% रक्कम आपल्या गावच्या वृक्ष संवर्धनासाठी असणाऱ्या समितीला दिली। तर प्रत्येकाने समितीला किती रुपये दिले? तर बघा एकूण नफा किती झाला या प्रश्नामध्ये आपल्याला विचारला, तर एकूण नफा झालेला आहे 81,000। नफ्याचे गुणोत्तर अजय, विजय आणि सुजय, म्हणजे अजयचा नफ्याचा गुणोत्तर आहे 2, विजयचा आहे 3 आणि सुजयचा आहे 4। तर गुणोत्तराच्या भागांची बेरीज केल्यास एकूण होते 9। तर अजयचा नफ्याचा गुणोत्तर किती आहे? 2, म्हणून 2 भागीला एकूण किती आहे? भाग 9। 2 भागीला 9 गुणिला एकूण नफा किती झाला? 81। जर यांचं कॅल्क्युलेशन केल्यास आपल्याला अजयचा नफा मिळेल 18,000, सेम त्याच पद्धतीने विजयचा नफा मिळेल आपल्याला 27,000 आणि सुजयचा नफा मिळणार आपल्याला 36,000। मग वृक्ष संवर्धनाकरिता समितीला दिलेली रक्कम 6% आहे। मग अजयने दिलेली रक्कम, तर बघा अजयला झालेला नफा 18,000 आहे आणि बघा 6% इथून रक्कम तो वृक्ष संवर्धनासाठी देत आहे, म्हणून 18,000 गुणिला 6 भागीला 100 केल्यास आपल्याला रक्कम मिळेल 1080। मग अजय समितीला दिलेली रक्कम किती आहे? 1080। विजयने दिलेली रक्कम सेम त्या पद्धतीने 1620 आणि सुजयने दिलेली रक्कम होईल मग कॅल्क्युलेशन केल्यास 2160। अशा प्रकारे समितीला अजयने 1080, विजयने 1620 आणि सुजयने 2160 रुपये दिले। नंतरचा प्रश्न 9वा, दिलेल्या मापांवरून त्रिकोण रचना करा। तर यामध्ये बघा पहिला अ आहे, त्रिकोण STW मध्ये लांबी TW 6 सेमी व मापकोन STW 120 अंश आणि मापकोन TWS 35 अंश। तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। तर अगोदर बघा आपण TW 6 सेमी दिला आहे, ते 6 सेमी काढून घेऊ। त्यानंतर बघा कोन T चे माप किती दिलं? 120। मग आपण कोन मापकाच्या सहाय्याने 120 अंश घेतलं आणि कोन W चं माप किती दिलं? 35 आणि मग कोन W चे माप आपण कोन मापकाच्या सहाय्याने 35 घेतलं आणि यांना जोडलं। अशा प्रकारे त्रिकोण STW आपण काढलेला आहे। त्यानंतर प्रश्न 9 ब बघा, त्रिकोण LMN मध्ये लांबी MN बरोबर 6.3 सेमी, मापकोन LMN म्हणजे M चे माप 40 अंश आणि लांबी L आणि लांबी ML बरोबर 6.8 सेमी दिल्या। तर बघा अगोदर आपण बाजू ML 6.8 सेमी घेतली। त्यानंतर काय केलं आपण, मापकोन M 40 अंशाचं माप कोन मापकाच्या सहाय्याने घेतलं आणि अशा प्रकारे रेषा ओढून घेतली आणि स्केल पट्टीमध्ये कंपासच्या सहाय्याने 6.3 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि बघा कंपास आपण M या बिंदूवर लावून इथं अशा प्रकारे आर्क दिला आणि 6.3 सेंटीमीटर इथं आलं। इथं आपण N बिंदू देऊन आपण LN जोडून घेतलं। अशा प्रकारे आपण त्रिकोण LML काढून घेतले आहे। नंतरचा प्रश्न आहे 10वा अ, पहिल्याच राशीतून दुसरी राशी वजा करा। तर इथं बघा आपल्याला 2 राशी दिल्या आहेत। पहिला आहे 6a वर्ग अधिक 16ab वजा 23b वर्ग आणि दुसरी राशी आहे 14b वर्ग वजा 9ab अधिक 18a वर्ग। तर बघा अगोदर आपण अशा प्रकारे वजाबाकी करा म्हटलं आहे, म्हणून आपण इथं वजाचं चिन्ह दिलं आणि बघा वजाचं चिन्ह दिल्यामुळे हे कंसामध्ये आहेत, मग कंसाच्या बाहेर आल्यानंतर वजाबाकी करते वेळी त्यांचे चिन्ह बदलणार। तर पहिली राशी जशी आहे तशी। त्यानंतर बघा इथं 14b वर्ग धन होतं, इकडे ऋण होईल, 9ab ऋण होतं, इकडे धन होईल आणि 18a वर्ग धन होता, इकडे ऋण होईल, कारण कंसाच्या बाहेर आल्यामुळे त्यांचे चिन्ह बदलणार वजाबाकी करताना म्हणून। त्यानंतर बघा ज्यांचे एकक, त्यानंतर बघा ज्यांची राशी सेम आहे ते अगोदर आपण घेतलं सारखे असणार आहे आणि मग त्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर अशा प्रकारे वजाबाकी मिळेल। आणि सेम त्याच प्रकारे बघा इथं बेरीज करायचं आहे। तर बघा बेरीज करतेवेळी आपण बघा ते राशी जेव्हा आपण कंसाबाहेर घेतो तेव्हा त्यांची चिन्ह बदलत नाही, परंतु वजाबाकी करतेवेळी त्यांची चिन्ह बदलतात। हा एवढा फरक लक्षात ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकतो 2 राशींची। त्यानंतरचा प्रश्न आहे 11वा अ, आपल्याला एक चित्र दिलं आहे। या चित्रामध्ये एक चाक दिला आहे, चाकाचा व्यास आहे 49 सेंटीमीटर। तर ते चाक, तर मी 60 फेऱ्यांमध्ये किती सेमी अंतर पार करेल? 49 सेमी व्यास असणारा चाक 80 फेऱ्यांमध्ये किती सेमी अंतर पार करेल? तर इथे बघा व्यास किती दिला? 49 सेमी। मग आपल्याला बघा चाक कसा आहे? वर्तुळाकार, मग वर्तुळाचा परिघ आपण काढू। तर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय? तर पाया गुणिला व्यास। बघा पायाची किंमत किती असते? 3.14 गुणिला व्यास किती आहे? 49। यांचं कॅल्क्युलेशन केल्यास बघा एका फेरीमध्ये चाक 153.86 सेमी एवढा अंतर पार करेल। तर 80 फेऱ्यांमध्ये किती करणार? मग एका फेऱ्यांमध्ये 153.86 अंतर पार करताय, म्हणून 80 फेऱ्यांकरिता 80 गुणिला 153.86 केलं तर आपल्याला मिळेल 80 फेऱ्यांमध्ये चाक। तर 80 फेऱ्यांमध्ये चाक 12,308.8 सेमी एवढे अंतर पार करेल। नंतरचा प्रश्न आहे बघा, एक चाक दिलाय
माझी त्रिज्या 21 सेमी आहे तर 2.64 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्यांना किती फेरे घ्यावे लागतील। तर इथे बघा चाकाची त्रिज्या दिली आहे, तर त्रिज्या दिली आहे, मग व्यास कशी असतो त्रिज्याच्या डबल। मग बघा चाकाची त्रिज्या 21 सेमी आहे, तर व्यास किती होणार 21 × 2 म्हणजे 42 सेमी। मग एका फेरीमध्ये चाक किती अंतर करेल ते आपल्याला कळायचं आहे, म्हणून आपण चाक कसं आहे वर्तुळाकार, म्हणून वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आपण वापरल्यास पाय × d। तर बघा पायाची किंमत 3.14 × 42 केल्यास 131.88 सेमी हे एका फेरीमध्ये चाक अंतर पार करतो। तर मग 264 किलोमीटर करता त्यांना किती फेरी घ्यावे लागतील। तर बघा आपल्याला बघा चाकाची त्रिज्या सेंटीमीटरमध्ये दिला आहे आणि अंतर किलोमीटरमध्ये दिला, तर आपल्याला मग अंतराला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल। तर अंतर सेंटीमीटरमध्ये होणार 2,64,000 सेंटीमीटर। मग एवढे अंतर पार करण्याकरिता किती फेरे घ्यावे लागतील। तर बघा एक फेरी घेण्याकरिता अंतर आहे 131.88 सेंटीमीटर। मग 2,64,000 एवढं अंतर पार करण्याकरिता आपण त्याचा भागाकार केल्यास एकूण त्या चाकाला 2002 एवढे फेरे घ्यावे लागतील। त्यानंतर बघा तोंडी परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न दुसरा दिलेला आहे, एक जोडस्तंभालेख काढावायचा आहे। इथं बघा पीक दिलं आहे, पिकाचे नाव आहे तूर पिकाचे क्षेत्र आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र, गावाचे नाव दिले आहे बेलापूर, काळेगाव आणि नांदूर। तर यानुसार आपल्याला जोडस्तंभालेख काढावायचे आहेत। तर दिलेल्या माहितीनुसार आपण अशा प्रकारे जोडस्तंभालेख काढू शकतो। आपण इकडे एक्स अक्ष घेतला, इकडे वाय अक्ष घेतला, 3 गावं दिले आहेत आणि नंतर बघा इकडे प्रमाण घेतलं आहे आपण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 5 हेक्टर आणि तूर पिकाचे क्षेत्र आपण रंगवलेलं आहे आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र आपण मोकळं ठेवले आहे। आणि बघा दिलेल्या सारणीनुसार अशा प्रकारे आपण जोडस्तंभालेख काढू शकतो। तर या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला काय प्रश्न समजले नसेल तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकता। आणि बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ महत्त्वाचा आहे म्हणून तुमच्या वर्गमित्रांना पण हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच नवीन माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।